नमस्कार भक्तांनो, आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव सुजाता, मी अंबरनाथ येथील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, माझा अनुभव ऐकताना तुमच्या अंगाचे शहारे येणार आहे आणि काळजाचं पाणी देखील होणार आहे। कारण जो कोणी माझा अनुभव ऐकतो तो देखील मला असंच काही म्हणतो की ताई, तुम्ही अशा राहिल्या कशा? कोणीही तुमच्या जागेवर असताना तर त्या राहूच शकल्या नसता, त्या कदाचित या जगामध्ये नसता। पण स्वामींची साथ होती, गुरूंचा आशीर्वाद होता, त्यामुळे मी ह्या भयानक संकटाला सामोरे गेली। प्रत्यक्षात माझा स्वतःचा नवराच माझा हा दुश्मन झाला होता। काय झालं होतं ना स्वामी भक्तांनो, की माझ्या मिस्टरांनी 2020 साली माझ्या अंगावरती जे स्मशान असतं ना, तेथील राख आणून माझ्या अंगावरती टाकली होती। त्या राख टाकल्यानंतर इतकं भयानक त्रास मला झाला ना, की माझ्या पोट कोणीतरी पकडल्यासारखं झालं होतं। आणि माझे दोन्ही मुलं मला म्हणत होती की आई, तुझा चेहरा इतका भयानक का बरं झाला आहे? तू अशी का बरं दिसत आहे? पूर्ण काळा कुट्ट चेहरा माझा हा झालेला होता। खूप भयानक त्रास मला होत होता। काय होतं मला माहीत नाही। माझ्या मिस्टरांना दुसरं लग्न करायचं होतं आणि मला कसं तरी मारून टाकायचं होतं। मी कधी मरण याचंच ते वाट बघत होते। ते बाहेर कुठं होते का, त्यांचं कुठं अफेअर होतं का हे देखील मला माहीत नाही, कारण मी हाऊसवाईफ होते। बाहेर मी काहीच लक्ष देत नव्हती। जे काही असेल ती माझे 4 भिंतीच्या आतमध्येच असायचं। मला एक मुलगा आणि एक मुलगी, 2 खूप सुंदर असे मुलं आहे। पण मिस्टरांनी कधीच त्यांच्याकडे बघितलं नाही, फक्त मला मारण्याचीच त्यांनी हे केलं। खूप जादूटोणा, खूप काही भयानक ते करत असायचे आणि माझे मिस्टर काही ना काही करायचे। आणि त्या दिवशी स्मशानाची राख आणून टाकली त्यानंतर एक बाई आणि एक माणूस आमच्या घरामध्ये असल्याचा भास होत असायचा। म्हणजे दिसायचे ते डायरेक्ट, मला नव्हते दिसत पण माझ्या मुलांना दिसायचे। ते म्हणायचे की आज ह्या कलरचे कपडे घातलेले आहे, ते इथे बसलेले आहे, हे करत आहे, असं इतकं भयानक ते सांगायचे ना, की त्यावेळेस खूप डिप्रेशनमध्ये मी चाललेली होती। काय करावे कुठेच मार्ग समजत नव्हता। माझ्या नवऱ्याला 1 लाख रुपये पेमेंट आहे, पण त्या 1 लाखामधलं तर 1 रुपया सुद्धा तो मला देत नव्हता। मला प्रचंड त्याने मारहाण केली, अक्षरशः डोक्यातून इतकं भयानक रक्त वाहत होतं। त्या मारेने मी कशी जगले हे मलाही माहीत नाही। माझ्या घरात अक्षरशः माझ्या मुलाने जे खाऊसाठी पैसे दिलेले असतात, 1 रुपये 2 रुपये 10 रुपये असे करून जे जमा केलेले पैसे होते, त्यामध्ये स्वामींची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती घरामध्ये आणली होती। स्वामींचं घरात अधिष्ठान असून देखील हे भूत माझ्यासोबत राहत होते, म्हणजे मी भूतांसोबत राहत होते। प्रत्येक जण मला म्हणत होता की तुम्ही ते घर सोडून जा, पण मी ते घर सोडणार नाही। मी सांगितलं होतं, कारण हे घर माझं आहे, माझ्या कष्टाचं आहे आणि ते इथे आले आहेत त्यांनाच हे घर सोडून जावं लागणार, असं मी म्हणत असायची। आणि इतकी प्रचंड रडत होती ना, इतकी प्रचंड की स्वामी मला जगायचंच नाही असं म्हणायचे। मी का बरं जगते आहे हे पण मला कळत नसायचं। मुलेही खूप घाबरायची। आम्ही 3ऱ्या फ्लोअरवरती राहते। आता 3ऱ्या फ्लोअरमध्ये किती हवा असते हे तुम्ही देखील सांगू शकता, पण आमच्या घरात वारेची एक सुद्धा झुळूक येत नव्हती। इतकी प्रचंड निगेटिव्हिटी घरात होती, इतका भयानक होतं ना, की कोणीच त्या घरामध्ये 5 मिनिट सुद्धा थांबू शकत नव्हतं। माझ्या घरात कोणीच येत नसायचं, कारण प्रत्येकाला ह्या माझ्या मिस्टरांचा स्वभाव माहीत होता। प्रत्येकजण त्यांना वेडं म्हणत होते, ह्यो असा का बरं वागतो, असं का बरं करतो, प्रत्येकजण असं म्हणत होतं। त्या दरम्यान काय झालं ना, की माझी नोकरी देखील गेली। मला म्हणजे इतकं प्रचंड भयानक दुःख आमच्यावरती कोसळलं होतं। खायला देखील घरामध्ये काही राहिलं नव्हतं, खूप भयानक होतं। मग मी काय करायची की टेलरिंगचं काम करायचे आणि त्याच्यावरतीच आमचं चालत असायचे आणि इतकी प्रचंड रडत होती। त्यावेळेस काय झालं ना, की स्वामी ओम चॅनलमध्ये मला प्रदीप दादांचा हे दिसलं, नंबर दिसला आणि त्यानंतर मी महिला सेवेकरी ग्रुपमध्ये ॲड झाली आणि त्यानंतर म्हटलं आता आपल्याला इथे या प्रदीप दादांच्या मठामध्ये जायचं आहे। मग मी आणि माझा मुलगा अंबरनाथ येथून बाईकवरती प्रदीप दादांच्या मठामध्ये आलो। जेव्हा आम्ही प्रदीप दादांच्या मठामध्ये आलो, त्यांना सर्व सांगितलं, त्यांनी आम्हाला सेवा वगैरे दिली। आम्ही बाईकवरती आलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो, घरी आलो। ती सेवा केली, पण काही एक फरक नाही, 0 फरक आहे, ते सर्व काही चालू होतं। त्यामुळे खूप मी आणखी डिप्रेशनमध्ये चाललेली होती। कुठे काय करावं काहीच कळत नव्हतं।
खूप अदृश्य शक्ती भयानक त्रास देत होती. अक्षरशः मी वेडी झाली होती, इतकी वेडी झाली होती ना, मी काय करते हे मला समजत नव्हतं. माझी मुलगी म्हणायची, मम्मी तू असं करू नको, तुला जर काही झालं तर आम्ही कुठं जायचं, आम्ही काय करायचं, आमच्याकडं कोण बघणार, आमचा सांभाळ कोण करणार. ती मला खूप समजून सांगायची. पण त्यानंतर काय झालं, मग ती म्हणली की आपण हॉस्पिटलला जाऊया. हॉस्पिटलला गेलो, तिथे सर्व रिपोर्ट वगैरे केले. सर्व काही रिपोर्ट हे नील होते, कुठंच काही प्रॉब्लेम नव्हता. पण प्रॉब्लेम हा घरातच होता, कारण ती अदृश्य शक्ती घरामध्ये वास करत होती. ते सुकाचा घास खाऊनच देत नव्हते. त्यानंतर काय झालं ना, की मी असंच एक दिवस परत स्वामी ओम चॅनलवरती केंजाळे दादांचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि मग तिथे दादांचा नंबर वगैरे होता. मग मी दादांना कॉल केला. दादांना कॉल केल्यानंतर दादा म्हटले की मी आता प्रवासामध्ये आहे, 1 तासानंतर कॉल कर. दादा असं म्हटले. त्यानंतर मग पुन्हा काही कॉल वगैरे काहीच झाला नाही. माझं डिप्रेशन हे खूप वाढत होतं. मी खूप भयानक टेन्शनमध्ये चालली होती. कदाचित म्हणजे माझं शेवटचे श्वास मी घेत आहे की काय होतं, कारण खूप गुदमरल्यासारखं, खूप असं दाबल्यासारखं मला होत होतं. मग त्यानंतर 4 दिवसांनी केंजाळे दादांनी मी फोन केला तर त्यांनी उचलला. त्यानंतर त्यांनी सांगितलं, टेन्शन घेऊ नका, फक्त ही सेवा करा. दादांनी मला 11 वेळेस तारक मंत्र, 11 माळी जप, त्यानंतर कालभैरव अष्टक आणि त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्र ही 41 दिवस तुम्ही सेवा करा म्हणे, असं दादा म्हटले. आणि सेवा सुरू करताना शनिवारपासूनच सेवा सुरू करा, दादांनी सांगितलं. दादाचं मला असं वाटतं की बुधवार गुरुवारी लागलं असेल, फोन लागला असेल. मग त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे मी शनिवारी सेवा सुरू केली. शनिवारी रात्री ही सर्व सेवा केली. 11 वेळेस तारक मंत्र बोलली, त्यानंतर 11 माळी जप केला, संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं, सर्व काही सेवा झाली. आणि खरं सांगते स्वामी भक्तांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं ना, जे मी 3 वर्षापासून कधीही घरात असं अनुभवलं नव्हतं. ते वातावरण मी आज घरात अनुभवत होते. कारण घराला इतक्या मोठ्या खिडक्या होत्या, पण घरामध्ये वाऱ्याची झुळूक कधीच नव्हती. पण त्या दिवशी सकाळी खूप छान मंद मंद वारा घरात येत होता. खूप प्रसन्नता घरामध्ये वाटत होती. त्यानंतर मग मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे चालूच होतं आणि ही सेवा माझी चालूच होती, कारण दादांनी 41 दिवस ही सेवा मला करायला लावली होती. आता काय झालं ना, की माझे मिस्टर आमच्यात राहत नव्हते, ते आम्हाला सोडून गेलेले होते. आता ते जरी गेले पण ते लांब राहून आमच्यावरती जादूटोणा हे करत होते, कारण त्यांना ते देखवत नव्हतं. त्यांनी तिकडं काही केलं, अमावस्या पौर्णिमा किंवा कधी काही केलं तर लगेच जाणवतं, कारण मला लगेच त्रास होतो. आणि काय झालं, एक दिवस असंच मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण ही वाचत होती. वाचता वाचता माझं बोबडी वळाली, म्हणजे माझं तोंड डायरेक्ट असंही झालं. आणि मग मुलगी लगेच धावत पळत आली. तिने काय केलं की महाराजांच्या जी उदी पडलेली होती ती उदी घेतली, महाराजांच्या चरणाशी लावली आणि तीच उदी माझ्या कपाळाला आणि मला खायला दिली. त्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर जे अदृश्य शक्ती दिसत होत्या त्या दिसण्याच्या बंद झाल्या पूर्णपणे. घरातील निगेटिव्हिटी कमी कमी होत गेली आणि सेवा जशी वाढत होती तसं घरात प्रसन्न वातावरण तयार होत होतं. खूप भयानक वेळ आली होती. ते म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तसंच काही आमच्या बाबतीत देखील झालं. भूतांसोबत राहणं हे शक्य नव्हतं, पण स्वामींनीच ती ताकद दिली असं मला